19 साली तुम्ही युती तोडली, युती नाही तोडली. ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावर तुम्ही त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे. एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा. ते हिंदू हृदय सम्राट आहे. हिंदू हृदय सम्राट बोलायला जीभ का अडखळते तुमची. आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं. अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल. तो शब्द तुम्ही मोडला आणि उलट मला खोटं ठरवायला निघाला. मगाशी ओमराजेंनी जे काय प्रश्न मांडले, अंबादासनी जे मानले, त्या प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं पण बोलताय. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला मी मुख्यमंत्री नव्हतो की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवीन. दाखवलं होतं की नव्हतं? 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं? कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? या सगळ्याचं उत्तर होय, नक्की. आता मोदी गॅरंटी, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 कोटी रोजगार मिळाले, तुम्हाला पीक विमा मिळाला, सगळ्यांना घर मिळालं. मग खोटं पण बोलतोय.